सारंग ए सारंग ओ झोपूबाई झाली सारंगची। हा झोपलं होतं। कुठे आलेले आपण? मामाच्या घरी आलो। मामाच्या घरी आलो आपण। हो वा 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 वा। कुठे आलो? मामाच्या घरी आलो। फर्स्ट टाइम आलो आपण मामाच्या घरी। हा ना पहिल्यांदाच आलो। तर ही सर्व पार्किंग आहे इथली। पार्किंग मध्ये आता कार आम्ही पार्क केली आणि आता आम्ही वरती जाणार मामाच्या घरी। हो सो या दोघी माझ्या वहिनी आहेत आणि आम्ही तिघींनी मिळून डेकोरेशन केलं बोरणांचं। हे शनी कुठे आलो आपण? मामाच्या घरी आलो। मामाने एवढं मोठ्याने सॉंग लावलं, तुझी झोप मोड झाली ना। मामाला फटका द्यायचा या मामाला फटका। टीव्ही बघतो। मामाने काय लावलं? सॉंग्स लावले। ए शारंग सो खूप दिवसानंतर आम्ही दोघं असे निवांत बसलो आहोत। कसं वाटतंय? मस्त झोप काढली साहेबांनी आल्या आल्या। साहेबांनी आणि साहेबांच्या पिल्लांनी पण दोघं मस्त झोपले होते। आम्ही आलोय आता अमोलच्या घरी, माझ्या भावाच्या इथे। सारंगचं नाही, वासूचं आणि आर्विकाचं बोरणाने। सो आम्ही आलोय। काल आमच्या इथे होतं, काल ते सगळेजण आले होते। आज आम्ही यांच्या इथे आलोय। यांची झोप झालेली नाहीये, अजून झोपायचं होतं। झोपता पण एकदम पिल्लू कसं खेळत। तर काय रे शरण कुठे आला तू? मामाच्या घरी आला। आम्ही फर्स्ट टाइम मामाच्या घरी आलोय। आम्ही पूजेला आलो होतो, त्याच्यावर आत्ता आलोय। इंटेरियर वगैरे केल्यानंतर प्रेग्नेंट होती, 8वा महिना होता तेव्हा पूजा होती ह्यांची, तेव्हा आलो होतो। त्याच्यावर आत्ता आलोय डायरेक्ट 5-6 महिन्यानंतर। ए सारंग काय करतो बाळा? हे लगेच झोपायला लागले। तुम्ही उगाच काय दिसतंय झोप। सो प्रियांका वहिनीचं हळदी कुंकू पण होतं आणि आर्विकाचं बोरणान पण होतं। सो आम्ही भाऊच्या घरी आलो होतो आणि वासूचं बोरणान पण अमोलच्या घरीच करणार होतो, दोघांचं एकत्र। तर आता आधी हळदी कुंकू करणार आणि त्यानंतर बोरणान करणार होतो। सो बोरणानला माझी आत्या पण आल्या होत्या आणि आत्यांच्या मुली पण आल्या होत्या। एक पुण्यालाच असते आणि एक मुंबईला असते। सो बालिताई पण पुण्याला आली होती, तर मग ते तिघी जणी पण आले होते बोरणांसाठी। आमच्या घरी कोणतंही फंक्शन असलं तर माझे मम्मी पप्पा, माझे 3 भाऊ, आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि एकत्र मिळून सेलिब्रेशन करतो। तर खूप छान असं वाटतं की पूर्ण फॅमिली एकत्र येते, कारण की सगळेजण बिझी असतात। तर सेलिब्रेशनच्या निमित्तानेच आम्ही सर्वजण एकत्र येतो। तर खूप छान वाटतं आम्हाला सर्वांना। सो वहिनीचं हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही आधी आर्विकाचं बोरणान केलं। ती खूप मस्त रिस्पॉन्स देत होती, एकदम शांत बसली होती चौरंगावर आणि समोर जे खाऊ ठेवला होता ते खाऊ खात होती आणि एकदम मस्त बसलेली होती। अजिबात तिने त्रास दिला नाही। ॲक्च्युली ती छोटी आहे, 1.5 वर्षाचीच आहे, पण खूप छान रिस्पॉन्ड करत होती आणि खूप छान असं सेलिब्रेशन केलं आम्ही।
सो इथे आर्विकाच्या 2 मोठ्या बहिणी होत्या, रेणू दीदी आणि सानू दीदी. त्या पण तिला मस्तपैकी ओवाळत होत्या. आर्विकाचं बोरनान झाल्यानंतर वासूचं बोरनान करायला घेतलं. त्याला सर्वात पहिला त्याच्या दीदींनी ओवाळलं, त्यानंतर आजींनी, मग आम्ही सर्व मिळून आत्यांनी सुद्धा ओवाळलं. तर खूप छान असं सेलिब्रेशन करत होतो आम्ही. दोन्ही पोरांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. वासूची तर एवढ्या गप्पा चालू होत्या की बापरे, तो खूप जास्ती बोलतो आणि खूप क्यूट बोलतो. आता मी सर्व म्यूट केले कारण की बॅकग्राऊंडला आवाज खूप जास्त होता, तर व्यवस्थित काही साऊंड केलं नसतं. सो मी सगळं म्यूट केलं. सानू चॉकलेट दाखव, सानू चॉकलेट दाखव. रेनू चॉकलेट दाखव, चॉकलेट दाखव. आरवीला दे, आरवीला दे. सो वासू आणि आर्विकाचं बोरनान झाल्यानंतर आम्ही केक कटिंग केलं. हा केक आरतीवेणीने बनवला होता. खूप मस्त झाला होता आणि खूप छान असं सेलिब्रेशन केलं. सर्व फॅमिली एकत्र आली होती, तर खूप छान वाटत होतं. असेच ब्लॉग बघायला मला नक्की फॉलो करा आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.